असं थांबू ना, हे व्ह्यू दाखवायचं ना आपण. दिसतं का आम्ही? आम्ही आता आहे शंतनू सुतारच्या घरात. हॉटेल काय तो नाटकी करत होता, येत नव्हता. तसं दाखवलं तू गाडीतलं पण आहे गेला तो. आणि तो येत नव्हता, त्याच्यामुळे डायरेक्ट घरी आलोय. त्याला किडनॅप करून चालू माहिती नाही त्याला माहिती की आम्ही लोणावळ्याला चाललोय. लोणावळ्याला जायला रेडी असेल तू. आम्ही आता डायरेक्ट चाललंय त्याला. चाललंय तर हा आमचा पहिला व्लॉग आहे आणि आता आम्ही कुठेतरी निघालोय. आम्हाला पण नाही माहिती, फक्त ह्या आशिषला माहिती. काय बोललास? काहीतरी शिवी दिली त्याने त्याला. आणि आता आम्ही, मी, आशिष, शंतनू, प्रेम, नाग्या, या गाडीत 5 जण आहेत. दुसऱ्या गाडीत बाकीचे आहेत. तर गणपती बाप्पा. तर आम्ही आता निघतोय. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती मोरया. चला पुढे गेलो होतो. तर आम्ही आता फिरत होतो, तर आम्हाला असं वाटलं की किती बोरिंग ट्रिप आहे, किती हे चाललंय. तर आता शंतनू तुम्हाला प्रत्येक एकाची लाईफ स्टोरी सांगणार आहे. तर शंतनू इथं आपल्याला नाग्याची म्हणजे ह्याची स्टोरी सांगणार आहे. तर शंतनू एकदम फेमस आणि एकदम रिअलिस्टिक स्टोरी आहे. त्या स्टोरीवरती मूवी बनवू शकते. हा डोंगर आहे. कॉलेजला होता. हा डोंगर फिरायला गेलता. इथं वरती गेल्यावर इथं याला चोरांनी धरलं. याचा मोबाईल काढून घेतला, याला हाणला नाही, फक्त फोन काढून घेतला, पैसे काढून घेतले. हा जा म्हटलं, जाऊया. 2-4 कातपाडात मी टाकलेलं. किती हजाराचं नुकसान झालेलं तुझं? काय ना, फोन फुटलेला होता. तू शिव्या कसं जा भाई, विसरतोय का ब्लॉग? पण अजून काय म्हणायचंय का तुला शंतनू? चपला पण काढून घेतल्या, बिना चपलीचा पाठवला. कपडे काढले. तो डोंगर उतरला बिना चपलीचा. मित्रांनो, तुम्हाला काही जे नाही आले त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का? तोंडातून शिवायचे. अक्षात्मासाठी एक शब्द तुझ्या मनात काय? त्यांनी खूप शब्द. तुझ्या मनात काय? माझ्या मनात काय नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी काम आहेत, अडचण आहेत म्हणून आले नाहीत. पण अक्षात्माबद्दल तुझ्या मनात काय? गोव्याला यायचं होतं म्हणून तो नाही आला. शाळेत पण काम आहेत त्याला पण. आणि ऑफ कॅमेरा काय बोलायचं का? ऑफ कॅमेरा पण नाही, मी मागाशी पण काय नाही बोललो त्याला. काय बोलायचंय अक्षात्माबद्दल? काहीच नाही. तुला नाही? काहीच नाही. अक्षय तू इम्पॉर्टंटच नाही, समजला का तुला? इम्पॉर्टंटच नाही. तू नाही आला त्यांना काहीच वाटत नाही, पण मला वाईट वाटलं तू नाही आला. लव्ह यू. त्याला वाईट यायचं नाही वाटलं. तू बोलला ना त्याला इम्पॉर्टंट नाही, त्याला तो वाईट वाटला असणार. नाही, माझ्यासाठी अक्षय इम्पॉर्टंट आहे. ते मी काय बघतो. महाराजा जैसे जाके तू आया. हा, तर मी आता तुम्हाला मित्रांना माझ्या प्रश्न विचारणार आहे. प्रश्न नाही विचारणार आहे. तर स्वराजसाठी एक शब्द तुम्ही सांगायचा आहे चौघांनी. तुला काय बोलायचंय स्वराजला? कमेंट RIP ब्रो, फ्रीडम एंड्स हिअर. एवढंच बोलायचंय? एवढंच. तुला प्रेम? सॉरी, नो कमेंट्स. काय मित्र आहे? सेम सेम एज दिस शंतनू. तुला काय बोलायचं आशिष? मी खुश आहे बाई तुझ्यासाठी. असाच हॅपी राहा. ऍडवाइस वगैरे काय? ऍडवाइस त्याला काही गरज नाही ऍडवाइसची. खरंच ठीक आहे. एवढंच ना? अजून काय तुझ्या बोलायचं? मनातच करणार आहे काय. हा, काय स्वराजला नूतन वर्षाभिनंदन. हे मी टाकणार आहे. बायकोचं बैल नको बनू स्वराज. त्यांनी मला फोर्स केला. फोर्स नाही केला. तू पण बोल स्वराज बद्दल. नको बोल. मला मनापासून स्वराजला बोलायचं आहे की कॉंग्रॅच्युलेशन्स, खुश राहा. आणि जे बोलताय ना ऑफ द कॅमेरा जे बोललंय स्वराज त्याला डेंजर होतं. तेच आठवतंय मी काय बोललोय ऑफ द कॅमेरा. हा, मला तुला बोलायचं होतं की
खूप बरं वाटतंय की तू लाईफ मध्ये पुढे गेला आणि आता लग्न करतोय. कॉंग्रॅच्युलेशन, नूतन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन. अवघ्या 4 तासानंतर अजून आम्ही गाडीतच आहेत. आशिष, किती वेळ लागला अजून आपल्याला? 4 तास कुठं आपण निघलोय 3 वाजता, तर त्याच्या शांताच्या घरातून निघलोय 3:30ला. 2 जोक्स असतो आशिष. अच्छा ठीक आहे, हे आधी सांगत जा ना मग. जो 1 eternity later. गलती तो सबसे होती है गलती, मुझसे भी हो गई. अब बात भी कर दे, मुझे भी दूर इतना हो गई एक राती के लिए. छोड़ गई समुद्र, या समुद्र है, बस हम अंधेरे में है. मधलं सगळं स्किप झालंय माहितीये मला, पण आता आम्ही डायरेक्ट जेवायला, आम्ही पोहोचलोय, सुरक्षित पोहोचलोय आमच्या जागेवरती आणि आता आम्ही जेवायला बसलोय. तर आमची जेवणाची थाळी अशी आहे. So tasty food. फिश, चपाती, भात आणि Prawns. खाल्ली. पापलेट कशी वाटली तुला? एकदम टॉप. आशिष, तुला कसं वाटलं तुझं व्हेज जेवण? आशिषच घेऊन आलाय. माझा प्रॉब्लेम काय माहिती, मी नॉन व्हेज आहे. वरण पितोय. सॉरी. आशिषचा प्रॉब्लेम हा आहे की आशिष टॉक्झिक पॉझिटिव्ह आहे. काजू तरी छान झालेली आहे. मी फक्त चिकन खातो कारण मला नॉनव्हेज आवडत नाही आणि फिश आवडत नाही, पण आज फिश नाही बनवत मी, करी खातोय काजू. तुला कशी वाटली? तुला कशी वाटली? एक नंबर होता. तुला कसं वाटलं प्रेम जेवण? तुला कसं वाटलं प्रेम जेवण? प्रेम, तुला कसं वाटलं जेवण? एक नंबर. One eternity later. तर मी रात्रीपासून ब्लॉग बनवलेला आहे कारण की त्याचं एक कारण होतं. थोडासा कांड झालाय, कांड. तुम्हाला कांड दाखवतो. हे बघा कांड बाई बाई. रात्री पाव्याने मला हाणला. आणि ह्याला आणला, पाव्या मनाने एवढं चांगलं आहे, परत बर्फ पण दिला. हॉस्पिटलचा आणि खर्च केला. हा म्हणत होता मी तुझ्या माझ्या लग्नाला नाही आणत म्हणून चॉपला. बरोबर केलंय किती का मारलंय चुकीचं बघा. मला मार सांगा मार मारून मित्रांनो. त्याचा डोळा सुजवला. तोंड सुजलं, लय ताप काय आणि ह्याचा खर्च पण पूर्ण ह्यानी केला. त्यांनीच फक्त केला. पैसे आम्हाला द्यायला लागले. मी मला ह्याचा डोळा बघून पण कणकणी आली, मी पण गोळी घेतली. कुठं आलेली तुला कणकणी? जाऊ दे ना. कणकणी आली, कणकणी. माझा डोळा फोडून हे लोक मजा करतात. One eternity later. मी जेवायला थांबलेलो तर आम्हाला एक भगवान भेटला. भगवान स्वराज. शक्ती शक्ती शक्तिमान. नवीन कांड करायचा प्रयत्न. नवीन कांड होणार आहे. नवीन कांड होताना. स्वराज, कसं वाटतंय तुला? मैऱ्याला ना असं नाही म्हणायचंच नाही, काय करत असेल तर अजून करते. अरे मग त्याला धरायला पाठवलाय तिथे. पलीकडे जायला उलट मला घेऊन गेले तिथं बाथरूम मध्ये आंघोळ करायला. ह्याला धरायचा होता. त्यामुळे मी त्याला शिक्षा देतो. शंतनू काय बोलत होता? पवार कसं आहे कळलंय सगळ्या जगाला. तुला पण कळलं का? त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम स्टार्टिंगच ह्याच्यापासून करायची. हो, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पुढच्याच आठवड्यात त्याच्या गावाला जाऊ आपण. गाव बंद कर. माझं गाव का बनला मग? अशा प्रकारे ब्लॉग तुझं गाव गाव बंद. गाव बंद नाही करायचं bro. तुझं गाव आहे ना भाऊ, जगाच्या नाकाशेर येणार आता. एवढं सारं चिकन खाऊन सुद्धा. कपकेक खाताना कपकेक स्वतः. मयूर, स्वराजचं लग्न होतं, तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल? एक शब्द.
आँख है खुली खुली